श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2186व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज वैशाख शुद्ध तृतीया व चतुर्थी सोमवार 20 एप्रिल 2026। अमृत कलश पुष्प 9 या ग्रंथातील सृष्टी रचना या अध्यायाचे पठण सुरू आहे। परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या अध्यायात पुढे म्हणतात, आपल्या भारतीय संस्कृतीत कर्तव्य म्हणून विवाह व कर्तव्य बुद्धीनेच प्रपंच केला जातो। या प्रपंचातून अध्यात्म, दानधर्म व वयोवृद्धांची सेवाही आपोआप घडते किंवा त्यात अंतर्भूत असते। इथे वासनेला दुय्यम स्थान असते। पाश्चिमात्य संस्कृतीत प्रपंच हा वासनेवर व सुखासीनतेवर आधारित असतो। त्यामुळे जिव्हाळ्याचा, आधाराचा आणखीनच प्रश्न निर्माण होतो। या पृथ्वी तलावर भगवंताने मनुष्याला बुद्धीबरोबरच औत्सुक्य व जिज्ञासा दिली आहे, परंतु मायेने मोहित होऊन आपण त्याचा योग्य तो वापर करीत नाही। अज्ञानामुळे तुमच्यातील व भगवंतामधील पडदा दूर होत नाही। भगवंत तुम्हा सगळ्यांना जाणतात, परंतु तुम्ही कोणीही त्यांना जाणत नाही। एक आवृत्त ब्रह्म व दुसरे अनावृत्त ब्रह्म असे दोन प्रकार आहेत। आवृत्त ब्रह्म म्हणजे समस्त जीव व अनावृत्त ब्रह्म म्हणजे भगवंत असतात। आवृत्त याचा अर्थ आहे झाकलेले व अनावृत्त म्हणजे न झाकलेले, उघडे। मायेच्या पडद्यामुळे समस्त जीव झाकलेला असतो व भगवंतांना माया बाधत नाही। आत्म्याच्या आत राहून हा परमात्मा जीवाचे निरीक्षण करीत असतो। हाच आत्माराम देहाला जिवंतपणाची भावना देतो व जातानाही तो गेल्याची साक्ष सोडून जातो। तो गेला की मनुष्याचे जैविक अस्तित्व संपते, त्यालाच मृत्यू म्हणतात। यासाठीच मी सांगतो की भगवंत सर्वांच्या ठायी वास करून आहेत, पण तुम्ही त्यांचे अस्तित्व जाणत नाही। आपल्या ठायी भगवंताचे अस्तित्व आहे याची जाणीव आपल्याला होत नाही। याला कारण आपले अज्ञान व मायेचे पटल होय। खरे तर भगवंत प्रकृती, निसर्ग आणि जीव या दोन्हींचे स्वामी आहेत। हे तुमचे जे अज्ञान आहे ते सत्पुरुषांच्या बाबतीत मात्र नसते। त्यांनी जन्मताच ईश्वराला जाणलेले असते। माया, भ्रम, अहंकार हे त्यांच्या ठिकाणी नसतात। देवा, तू माझा आणि मी तुझा एवढेच नाते तिथे शिल्लक राहते। तुमचा जीव मात्र तुमची नाती, गोती, वस्तू, संपत्ती, प्रसिद्धी या सगळ्यात अडकून राहते। हीच माया आहे। भगवंताच्या इच्छेतूनच आमच्यासारख्या सत्पुरुषांचा जन्म होतो। तेच गुरु स्वरूपात या पृथ्वी तलावर येतात, तुम्हा लोकांना मार्गदर्शन करतात, आधार देतात, भवसागराच्या बंधनातून सोडवतात, ईश्वराची ओळख करून देतात, भक्ती शिकवतात व सन्मार्गाला लावतात, मायेतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतात। हा सगळा भगवंताच्या इच्छेचा भाग झाला। परमेश्वराला इच्छा झाली म्हणून त्याने सृष्टीची उत्पत्ती केली व त्याच्या मनात असेल तेव्हा तो ही सर्व माया गोळा करून घेऊ शकतो। जाळे विणणे, ते पसरवणे, त्यात मनुष्याला अडकवणे व पुन्हा तयार जाळे गिळून टाकणे हे फक्त त्यालाच जमते। तो खेळ खेळण्यासाठी डाव मांडतो, डाव खेळतो, पुन्हा गोळा करतो आणि पुन्हा मांडतो। त्याची लीला अगाध आहे। तुमच्यासारख्या सामान्य माणसाला हे शक्य नाही। मनुष्य आपल्या स्वतःच्या इच्छेने डाव मांडू शकत नाही व तो डाव गोळाही करू शकत नाही। विभिन्नतेतून समतोल। ईश्वराने ही सृष्टी रचना करताना त्यात प्रत्येक ठिकाणी समतोल राखला आहे। हा समतोल राखण्यासाठी विभिन्नतेची जोड हवी। उदाहरणार्थ, केवळ दिवस असून भागत नाही, तर मनुष्याला आराम करण्यासाठी रात्रीची आवश्यकता आहे। तसेच पाप व पुण्य दोन्हीही असावी लागतात। ईश्वराने जिथे विभिन्न रूपात आधार दिलेला आहे तिथेच परस्पर विरोधी गोष्टीही दिसून येतात। हा विरोधाभास, ही विभिन्नता सृष्टीचा समतोल राखण्यासाठी आहे। या विरोधाभासात, विभिन्नतेत रात्र दिवस, पाप पुण्य, देवदानव, ऊन सावली, सुख दुःख, भरती ओहोटी, उदय अस्त अशा अनेक गोष्टी दिसतात। या विरोधाभासी गोष्टींमुळे भूभार कमी करणे, नवीन निर्मिती करणे या क्रिया संभवतात।
यांच्यातही एकाच वेळी दोन विरोधाभासी क्रिया होत नाहीत. तसे झाले तर समतोल राखता येत नाही. रात्रीच्या अंधकारामुळे प्रकाशाचे महत्त्व समजते. आशेच्या किरणांनी निराशेचे दुःख कमी होते. सूर्यास्ताच्या अस्ताने चंद्राची शीतलता अनुभवास येते, तर चंद्राच्या अस्ताने सूर्याच्या प्रखर किरणांच्या प्रकाशाचे महत्त्व लक्षात येते. उन्हाच्या तडाख्याने सावलीची किंमत कळते. सुखाच्या ओलाव्याने दुःखाची तीव्रता कमी होते. पापाच्या भयाने पुण्याचा उदय होतो. दानवांच्या त्रासाने देवांची ओळख होते. समुद्राच्या भरती ओहोटीने एका ठिकाणच्या पाण्याची पातळी कमी होते व दुसरीकडे वाढते. जमिनीची एका ठिकाणी धूप होते तर दुसरीकडे सुपीक जमीन तयार होते. टेकड्या तयार होतात. झीज होणे व ती भरून निघणे या गोष्टी सृष्टीच्या समतोलासाठी आवश्यक आहेत. लोकसंख्येच्या वाढीने भूभार वाढतो तर मृत्यूने हा भार कमी होतो. विरोधाभास हा रंगात, रूपात, गुणात, ऋतूत, फळात, फुलात, वृक्षात, प्राणी, पशु, पक्षी, मनुष्य यांच्यात सर्वत्र आढळून येतो. मनुष्याच्या शरीरात सुद्धा डावा व उजवा असे दोन भाग आहेत. मनुष्याला 2 हात 2 पाय दिले आहेत. तो एका पायाने कधी चालू शकणार नाही. एकच पाय असता तर उड्या मारीत जावे लागले असते. 2 हात असल्यामुळे तो वस्तू धरू शकतो. मनुष्याचे शरीर अखंड नाही. त्यातील हाडे एकमेकांशी जोडलेली आहेत. त्यामुळेच तो वाकू शकतो, चालू शकतो. जर शरीर अखंड असते तर कोणत्याच क्रिया होऊ शकल्या नसत्या. त्याला 2 डोळे 2 कान दिले आहेत. एक निकामी झाला तर दुसऱ्या डोळ्याने कानाने त्याचे व्यवहार होऊ शकतात. 2 डोळे 2 कान असले तरी ते एकच वस्तू पाहू शकतात किंवा ऐकू शकतात. डावा डोळा वेगळे दृश्य पाहतो व उजवा डोळा वेगळे दृश्य पाहतो असे कधी घडत नाही. सध्याच्या काळात हृदयाची बायपास सर्जरी होत आहे. हाताच्या किंवा पायाच्या शिरा काढून हृदयाला जोडल्या जातात. देवाने त्या शिरांचा अधिक पुरवठा ठेवला आहे. मनुष्याला 2 मूत्रपिंड दिले आहेत. एक मूत्रपिंड निकामे झाले तर दुसऱ्यावर तो जगू शकतो. पर्वत, आकाश, जल, सूर्य यातील प्रत्येक गोष्ट सुंदर व स्वच्छ आहे. कारण तिथे आधार आहे व जिथे आधार आहे तिथे प्रत्येक आधाराच्या ठिकाणी भगवंत परमात्मा उभा आहे. परमात्म्याचे स्वरूप सुंदर, स्वच्छ, पवित्र आहे. तिथे दृष्टी हवी. मनुष्य देहाला उभे राहण्यासाठी पायांचा आधार दिलेला आहे. हे नेहमी स्वच्छ असतात. मनुष्याचा चेहरा घाण असला तरी पाय स्वच्छ असतात. किंबहुना अनेकांच्या चेहऱ्यांपेक्षा पायच अधिक स्वच्छ, सुंदर व मऊसूत असतात. पाय मूलाधार आहेत. 2 पायांनी आपण 80-90 वर्षे चालत राहतो, पण ते पाय खराब होत नाहीत, झिजत नाहीत. तळपायांची कातडी चालून चालून खराब व्हायला पाहिजे, परंतु ती स्वच्छ व मऊ असते. पायाचा खालचा भाग मऊ असतो. तुम्ही जसे चालत जाल तसे तुमचे पाय स्वच्छ राहतील असा नियम आहे. सर्वांचा मूळ आधार परमेश्वर आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.